हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा चव्हाट्यावर आलेला आहे आणि त्यासोबतच ओबीसी समाजानं मराठा समाजाला आरक्षण द्या परंतु ओबीसी मधून देऊ नका अशी भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. आणि या संदर्भात नेमकं महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटतं, मराठा समाज आणि ओबीसी समाजाला काय वाटतं, ही प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण आज कायदे तज्ज्ञ असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि सत्यशोधक समाज चळवळीचे सचिव असलेले ऍडव्होकेट सुभाष निकम यांना आपण आपल्या स्टुडिओमध्ये आज निमंत्रित केलेले आहे. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. त्यांच्याकडून सुद्धा आपण अनेक प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी जाणून घेणार आहोत. कुणबी जिथं नोंदी सापडल्या त्यांच्या वंशावळीनुसार त्या लोकांना कुणबीचं आरक्षण देता येईल. बरोबर. मग प्रश्न असा आहे की जर यांना कुणबीचं आरक्षण देता येत असेल, प्रमाणपत्र देता येत असतील तर ते ओबीसी मध्ये येत आहेत, म्हणजे 50% आतमध्ये येत आहेत, हे तर तुम्ही मान्य कराल. मग जर असं कायद्यानं होत असेल आणि राज्य सरकारी कायद्याच्या पुढे जात नाही, मग जर मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडून जर ते कुणबीत घेऊन ओबीसी मिळत असेल तर मग ओबीसी समाज, आता ओबीसी समाज बोलतोय मी, वास्तविक पाहता याच्यामध्ये 300-350च्या आसपास जातीचे लोक आहेत. त्यापैकी काही लोक, राजकीय मंडळी विशेषतः, या आरक्षण देण्याला विरोध का करतात, हे योग्य वाटतं का आपल्याला? खरं हा मुद्दा सगळ्यांना समजतोय की राजकीय म्हणलं की त्यामध्ये फार सावधगिरीनं निरीक्षण करायला पाहिजे. तुम्हाला लक्षात येईल की ओबीसी समाजामध्ये आता ग्रामीण वास्तव काय, बरोबर, वास्तव असं आहे की खेड्यात असू द्या किंवा तालुका प्लेसला कुठल्याही शहरामध्ये असू द्या, मराठा, ओबीसी, मुस्लिम, दलित सगळे अगदी खांद्याला खांदा लावून मित्र होतात, काम करतात, सगळे एकामेकाचे काम करतात आणि आपले इथलं समाज जीवन हे नागर संस्कृती आणि नांगर संस्कृतीमध्ये विभागलेलं आहे. मी नीट समजून घ्या. नागर म्हणजे शहरी आणि नांगर संस्कृती म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवावर कडवे, पाचुंदा हे जे 18 पगड जात आहे, बरोबर, ही अगदी गोळ्यामेळ्याने एकामेकाच्या सोबत अशी विणलेली राहते आणि ही राहते. असं असताना आज तुम्हाला बरेच जण सांगताल किंवा मराठा समाजाचे हाल आहेत. होतंय काय की ज्यावेळेस विषय निघतो मराठा समाजाचा त्यावेळेस ह्या मुठभर पुढाऱ्याचे आणि श्रीमंतांचे दाखले देऊन, आणि म्हणणाऱ्याची चूक नाही, ते म्हणतात तुमचे मंत्री, तुमचे मुख्यमंत्री, तुमची सत्ता आहे, तुमचे कारखाने, तुमचं सगळं संस्था आहे. बरोबर, हे बरोबर आहे का नाही? बरोबर आहे, बरोबर. परंतु आपल्याला हे मान्य करावं लागेल की ह्या संस्था चालकांना स्वतःच्या समाजासाठी फुकटमध्ये ऍडमिशन दिले नाही, बरोबर, फुकटमध्ये नोकऱ्या लावलेल्या नाही, बरोबर. हे समाज आता जाणायला लागला. आता ही आलेली जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबतची पिढी ही ओळखून चुकली की आपले मारेकरी ना ओबीसी आहेत, ना SC ST आहेत, ना अजून कुणी. आपले मारेकरी हे आपल्याला ज्यांनी वाढायला पाहिजे होतं त्यांनी वाढलेलं नाही, बरोबर. म्हणून आपल्याला ही वेळ आलेली हे त्यांनी पाहिलं नाही. नेहमी सातत्यानं आरोप होतो की शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यापासून सक्रिय एक मराठा नेतृत्व म्हणून आहे. त्यानंतर अजित पवार आहेत, त्यांचे पुत्र, तेही उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेमध्ये सातत्याने आहेत. नारायण राणे असतील जे की कोकणमधले, तेही मराठा आहेत. राधाकृष्ण विखे पाटील जे शिर्डीचे आहेत, तेही सातत्यानं सहकार क्षेत्रामध्ये मंत्री म्हणून या ठिकाणी काम करतायत. मग हे सगळे मराठा समाजाचे नेते आहेत. आज हे मराठा समाजाला कुणबी सरसकट नको असं जे बोलतायत, याच्या मागे नेमकं काय उद्देश असेल असं वाटतं आपल्याला? त्याचं कारण असं आहे सरसकट आता ते. आणि दुसराही मुद्दा सांगतो, ज्यांची मी नावं घेतोय हे कुणबीमध्ये आहेत, हे विशेष आहे कोणा. मग हे कुणबीमध्ये मराठा असून कुणबीमध्ये आहेत आणि मग मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबीमध्ये नको किंवा इतर समाजाला धक्का न लावता द्या, हे जे त्यांचं स्टेटमेंट येत आहे ते राजकीय दृष्ट्या आहे की सामाजिक दृष्ट्या आहे? आता याची उत्तरं लोक काय देतात मी तुम्हाला तेच सांगतो, माझं वैयक्तिक मत नाही सांगत. कळू द्या लोकांना की लोकांना असं वाटतं की अरे हे जर ओबीसीत आले तर आपल्याला सतरांच्या उचलायला जय जयकार करायला माणसं राहणार नाही, पोरं कामाला लागतील. गंभीर प्रश्न. हा गंभीर प्रश्न पुढाऱ्यांना वाटतो. काही लोकांचं उत्तर असं आहे की शरद पवार यांनी का नाही केलं, त्यांच्याकडे इतके वर्ष होते. पण महाराष्ट्राला हा प्रश्न करतात लोक, काही तज्ज्ञ माणसं ज्यांचा बारकाईने अभ्यास आहे. तुम्ही शरद पवारांना एक हाती सत्ता दिली का कधी? एक हाती सत्ता नव्हती, एक हप्ता कधी आघाडीमध्येच होती. आघाडीमध्ये हे स्वतःच्या विषय पुढे ढकलता येत नसतात. आपण पाहिलेले आता 3 सरकार असताना एकामेकात किती झुंज होतो. तर लोक म्हणतात की शरद पवारांना जर एक हाती सत्ता दिली असती तर कदाचित केलं असतं. आता हा जो तुम्ही लोक बोलताय म्हणून सांगताय, एकीकडे प्रश्न असा आहे की 94 मध्ये जो एक GR निघला, एक अध्यादेश निघला एका पानाचा, त्यामध्ये शरद पवार सत्तेत असताना त्यांनी त्यामध्ये
कुठलंही निरीक्षण, कुठलंही परीक्षण आणि कुठलीही समिती न नेमता अनेक जातींना ओबीसी प्रोग्राममध्ये समाविष्ट केलेले. विशेषतः त्याच यादीमध्ये मराठा समाजाचं नाव होतं कुणबी म्हणून, पण तो मराठा समाज बाजूला ठेवला आणि त्याच्या खालचे जे काही होते त्यांचं मात्र नंबर त्या ओबीसी मध्ये लागला. मग असं का केलं? एक हाती सत्ता नव्हती तर या लोकांना तुम्ही कुणबीमध्ये सहभागी करून घेतलं. नाही, असं कुणबींना बाजूला काढलेलं नाही, कारण कुणबी मराठा शब्द त्यांनी मराठा जातीला बाहेर काढलं. त्याच कारण आहे की तिथं संविधानामध्ये कुणबी शब्द आहे, मराठा वगैरे शब्द नाही. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की आता त्यांनी जर का त्या ओबीसीच्या जागा वाढवल्या तर मराठ्यांनाही त्याच्यामध्ये संधी मिळाली का नाही, मराठवाड्या बाहेरच्या. बरोबर, म्हणजे पर्यायानं ओबीसींना पर्सेंटेज वाढले, बरोबर, मग त्यात मराठ्यांनाही मिळालं. मग मराठवाड्यातल्याच मराठ्यांना का वंचित ठेवलं गेलं सातत्यानं? हा गंभीर प्रश्न आहे. माझा प्रश्न तोच आहे आणि हा मराठवाड्यातल्या जनतेचा सुद्धा प्रश्न आहे. नक्की नक्की नक्की. आणि जर आता तुम्ही आता तुमच्या पत्नीचं सर्टिफिकेट दाखवलं, ते मराठा आहेत आणि कुणबी आहेत विशेषतः, आणि ते तुमची पत्नी आहे, मग मराठवाड्यातल्या लोकांना मराठा कुणबी द्यायला काय अडचण आली होती? बरोबर, हा प्रश्न गंभीर आहे. तर त्याचं कारण असं की समजा मी आता मागच्या वेळेस बोलत असताना सांगितलं होतं की आपण समजा हिमाचल प्रदेशाच्या एखाद्या जिल्ह्यात गेलो आणि तिथं कुणबी सर्टिफिकेट द्या म्हणून विनंती केली, तर मी हे इतर कास्ट नाहीये का, कारण तिथं सरकारच्या रेकॉर्डला इथं ही जातच नाही असं नव्हतं. मग मंडल आयोगाच्या वेळेस ज्यावेळेस लिहिण्यात आलं की बीड जिल्ह्यात कुणबी नावाचा समाज किंवा जात राहत नाही, तर तिथं सर्टिफिकेट देता येत नाही. याच्यामध्ये दोष कोणाचा आहे? कारण नोंदी होत्या. दोष आपल्या रिपोर्टिंग करणाराचा आहे, रिपोर्टिंग करणार येणाऱ्या कमिशनचा. इथले त्यावेळेस जे आपले लोक होते सांगणारे, त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की तुम्ही समाजाचं माहिती घ्या, ऑब्झर्वेशन करा, तज्ञांची माहिती घ्या. त्यांनी काय केलं, मुखट पुढारी लोकांना विचारलं, त्यांनी नाही म्हणून सांगितलं, म्हणून हा घात झालेला. मराठा समाजाला आरक्षण द्या हा प्रश्न आमदार नरेंद्र पाटलांपासून लागू आहे. नरेंद्र पाटील यांनी सांगितलं होतं की मी निवडून आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटला हा निर्णय होईल, आणि तसं सरकारनं सुद्धा त्यांना सांगितलं होतं, पण तो निर्णय झाला नाही. आणि शेवटी त्यांनी स्वतः गोळी झाडून स्वतःची आत्महत्या केली, समाजासाठी बलिदान दिलं अण्णासाहेब पाटील. आणि त्याच्यानंतर तो लढा अजूनही सुरू आहे. विशेषतः विनायकराव मेटे साहेबांनी आरक्षणासाठी लढा दिला, शालिनीताई पाटीलांनी लढा दिला, त्यांनी आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण मागितलं, पवार साहेबांनी त्यांना पक्षातूनच बाहेर पाठवलं. ह्या ज्या घडामोडी आहेत, हा महाराष्ट्र पाहतोय, मराठवाडा पाहतोय, त्या काही लपून राहिलेल्या नाही. इतक्या दिवसाचा प्रश्न असताना मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी सापडत नाही, हे एक म्हणणं चुकीचं वाटतं. दुसरी गोष्ट, या समितीला कोणी सांगितलं नाही हेही म्हणणं चुकीचं वाटतं, कारण मराठवाड्यातले विलासराव देशमुख असतील, अशोकराव चव्हाण असतील, यांनी सुद्धा मुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी काम केलेलं आहे. गोपीनाथराव मुंडे असतील, यांनी उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. सुंदरराव सोळंकेंचे त्यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री, म्हणजे मराठवाड्यातल्या लोकांना सुद्धा राज्यसत्तेमध्ये सत्ता मिळालेली आहे. 2 मुख्यमंत्री आणि 2 ते 3 उपमुख्यमंत्री. यांनी हा प्रश्न का लावून धरला नाही, हा मराठवाड्यातल्या जनतेला प्रश्न पडतो. त्याचं कारण आहे फार महत्वाचा प्रश्न आहे. हेच खरं कारण आहे मराठा समाजाच्या मागासलेपणाचं, आणि आजच्या पिढीनं त्यांना ओळखलेलं आहे म्हणून राजकीय लोकांना बंदी घातली. त्याचं कारण असं आहे की या लोकांनी स्वतःचे गड शाबूत ठेवण्यासाठी समाजाचा विचार केलेला नाही आणि त्या विषयाला धक्का लावलेला नाही. विलासराव असोत, सुंदरराव सोळंके असोत किंवा अजून कोणी असोत, या विषयाकडे त्यांनी तिकडे हात लावलेला नाही, आणि म्हणून समाजाचं हे दिवस आलेले आहेत. अण्णासाहेब पाटलांच्या सोबत मी होतो 1981-82ला. गेवरेला पहिल्यांदा आणणारा मीच म्हणजे त्याचा कार्यकर्ता म्हणून. तर तेव्हापासून मी या चळवळीला पाहतोय. तर अण्णासाहेब पाटलांनी म्हणजे जो म्हणतो तर राजकीय केवळ आपल्या स्वार्थासाठी त्या विषयाकडे दुर्लक्ष करायचं. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, ओबीसी समाजात सुद्धा खूप काही जाती अशा आहेत की ज्यांना अजून ओबीसीचा लाभही मिळाला. बरोबर, तो प्रश्न मी तुम्हाला विचारणारच आहे. परंतु मित्रांनो, ऍडव्होकेट सुभाष निकम जे की कायदे तज्ज्ञ आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, सत्यशोधक समाजामध्ये ते काम करतायत आणि वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये ते सातत्यानं मिसळत असतात आणि एकोपा राखण्यासाठी ते सातत्यानं काम करतायत. आणि म्हणून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात जनतेचे प्रश्न काय आहेत आणि खरं समीकरण त्या संदर्भात काय आहे हे विचारण्यासाठी आपण ऍडव्होकेट निकम साहेबांना आपण बोललो होतो. दुसरा एक भाग आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसी मानले गेलेले अनेक नेते हे जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा तिरस्कार करून विरोध का करतायत, या संदर्भात सुद्धा आपण ऍडव्होकेट निकम यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तो दुसऱ्या भागामध्ये. परंतु पहिल्या भागामध्ये ते आले, आपल्या प्रश्नाला उत्तर दिलं. मी त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.